नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. महाराष्ट्रातील सह्याद्री पठारामधून जेव्हा आपण प्रवास करत जातो तेव्हा आपल्याला काही ना काही प्राचीन बघायला मिळते. जसे प्राचीन मंदिरे, प्राचीन गुहा किंवा प्राचीन वास्तू. असेच माझ्यासोबत घडले. काल मी सायंकाळी पठाराच्या पायथ्यापासून वॉकिंग करत निघालो होतो तेव्हा माझी नजर खूप मोठ्या दगडावरती पडली. त्या दगडाच्या जवळ गेल्यानंतर मला समजले तो दगड नसून प्राचीन काळामध्ये काळ्या पाषाणावरती कोरलेल्या प्राचीन कलाकारांच्या कला होत्या. म्हणजे त्या दगडाच्या वरती अनेक प्राचीन मूर्त्या कोरलेल्या होत्या. तो अर्धा दगड जमिनीच्या आतमध्ये होता आणि अर्धा बाहेर होता. त्यानंतर मी त्या ठिकाणी फिरलो तेव्हा अनेक आपल्याला प्राचीन मूर्त्या बघायला मिळाल्या. त्यानंतर मला अंदाज लागला कदाचित अजून काय आपल्याला बघायला मिळू शकते. आणखी थोडं दूर गेल्यानंतर मला अनेक घरांचे अवशेष आणि एका मोठ्या मंदिराचे अवशेष बघायला मिळाले. ते अर्धे जमिनीच्या आतमध्ये गायब झाले होते. कदाचित हजारो वर्षापूर्वी या ठिकाणी गाव असावं, मंदिरे असावीत आणि ती अचानक गायब कशी झाली किंवा नष्ट कशी झाली याचा अंदाज आपल्याला नाही. याचीच माहिती घेण्यासाठी आज मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन निघालेलो आहे. तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये खूप वर्षापूर्वी असं काही घडलेलं आहे, ते अचानक कसं गायब झालं हे देखील आपल्याला बघायला मिळेल. त्यासाठी आपल्याला सह्याद्रीच्या पठाराच्या पायथ्यापासून स्कूटीवरून प्रवास करत जायचा आहे आणि समोर तुम्हाला हा सह्याद्री पठार दिसत असेल त्याच्या कोण्यावरती पोहोचायचं आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने प्रवास करावा लागणार आहे आणि तिथे जाणे म्हणजे एकदम ॲडव्हेंचर प्रवासाचा अनुभव घेतल्यासारखे असणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण प्रवासाला सुरुवात करूया आणि खूप वर्षापूर्वी गायब झालेली गावे आणि मंदिरे बघूया. तुम्ही बघू शकता समोर सह्याद्री पठार तुम्हाला दिसत आहे. या पठाराच्या कोण्यावरती आपल्याला पोहोचण्यासाठी या पठाराच्या पायथ्यापासून पुढे जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणताही ट्रॅक किंवा पायवाट नाही. आपण अंदाजे त्याच्या दिशेने निघालेलो आहे, त्यामुळे तिथं पोहोचणं थोडं मस्त अनुभव देऊन जाणार आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काही गाडींच्या चाकाच्या निशाणी दिसल्या, म्हणजे इथून पुढे कदाचित गवत आणण्यासाठी ट्रॅक्टर येत असावा. पण आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही बघायला मिळत नाही आणि समोरचा व्ह्यू तुम्हाला अंधार झाल्यासारखा दिसत असेल, पण असे काही नाही. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत, पण समोर पावसाचे वातावरण झाल्यामुळे थोडा अंधार झाल्यासारखे आपल्याला वाटत आहे. आणि समोर तुम्हाला एक झाड दिसत असेल, त्या झाडाच्या कोण्यापासून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. मग तिथं कसं जाता येतंय ते आता बघूया. कदाचित त्या ठिकाणी गाडी जात नाही असा माझा अंदाज आहे. काल मी गेलो, पण मी रनिंग करत गेल्यामुळे माझा अंदाज वाट असल्यासारखा वाटला. पण तिथून पुढे मला कुठेही वाट दिसत नाही, कारण पुढे एक बांध आहे आणि त्या बांधावरून गाडी घेऊन पुढे जाणे म्हणजे शक्यच नाही. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी स्कूटी थांबवलेली आहे. इथून पुढे मला चालत 1.5 किलोमीटर अंतर पार करावं लागणार आहे. जेव्हा आपण स्कूटीवरून, बाईकवरून किंवा 4 व्हीलरमधून प्रवास करतो तेव्हा आपल्याला फक्त समोरचा सुंदर व्ह्यू बघायला मिळतो. पण जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यामधून चालत जातो तेव्हा आपल्याला चारी बाजूचा सुंदर व्ह्यू आणि खूप काही अनुभवायला मिळतो. आपल्याला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कुठून जायचं आहे हे आता मी तुम्हाला दाखवतो. बघा, या ठिकाणी ही झाडे आहेत. या झाडांमधून पुढे गेल्यानंतर समोर एक टेकडी येते. त्या टेकडीला चढून पुढे गेल्यानंतर फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तर मित्रांनो, आता आपण चालत डायरेक्ट त्या ठिकाणी पोहोचूया आणि तिथला सुंदर अनुभव आणि खूप काही प्राचीन अवशेष बघूया. या पठाराच्या पायथ्यापासून आपण प्रवास करत करत फायनली त्या मूर्तीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. समोर तुम्हाला एक टेकडी दिसत असेल, लहान टेकडी, आणि त्या टेकडीच्या वरती 2 झाडे पण उगवलेले आहेत. त्याच्यावरती आपल्याला प्राचीन मूर्त्या बघायला मिळतात. कदाचित ह्या टेकडीच्या आतमध्ये पण मूर्त्या आणि काही प्राचीन अवशेष असू शकतात, ते आपल्याला बघायचं आहे. पण सर्वप्रथम आपण ही विरगळ आणि प्राचीन मूर्त्या बघूया आणि त्या मूर्त्यावरती काय काय खोदकाम केलेलं आहे आणि त्या मूर्त्या आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे देखील आपल्याला समजेल. बघा, ह्या विरगळीच्या जवळ पोचल्यानंतर आपल्याला ही विरगळ अर्धी बाहेर बघायला मिळते आणि अर्धी जमिनीच्या आतमध्ये बघायला मिळते. ह्या विरगळीच्या वरच्या खाण्यामध्ये आपल्याला
4 देवांच्या मूर्त्या बघायला मिळतात आणि त्या दोन्ही मूर्तींच्या मध्ये एक लहान मूर्ती बसल्यासारखी आपल्याला वाटत आहे आणि वरती पण काहीतरी कोरलेलं आहे पण ते क्लिअर दिसत नाही. आणि खालच्या खाण्यामध्ये आपल्याला 6 मूर्त्या बघायला मिळतात. त्या मूर्त्या देवींच्या असल्यासारख्या आपल्याला वाटत आहे पण मी क्लिअर तुम्हाला सांगू शकत नाही. आणि तिसरा खाना जमिनीच्या आतमध्ये आहे आणि अजून ह्या विरगळीवरती किती खाणे आहेत हे आपल्याला माहीत नाही. कदाचित अनेक खाणे असू शकतात. आणि ह्या विरगळीच्या साईडला हे एक मूर्ती आहे आणि या मूर्तीवरती कोणते देव आहेत हे आपल्याला क्लिअर दिसत नाही. आणि त्या मूर्तीच्या साईडला पण अजून एक मूर्ती आहे ती अर्धी तुटलेली आहे. आम्ही तुम्हाला म्हटलं या ठिकाणी आल्यानंतर या टेकडीच्या आतमध्ये पण मूर्त्या असू शकतात. त्याचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला टेकडीची एक प्रदक्षिणा घालावी लागेल. कदाचित काही अवशेष आपल्याला मिळू शकतात. ते अर्धे बाहेर निघलेले असावेत. बघा या ठिकाणी दगड आहेत पण या दगडावरती काही अवशेष आपल्याला बघायला मिळत नाहीत. कदाचित पुढे आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि मित्रांनो आपला अंदाज खरा ठरलेला आहे. ह्या झाडांच्या खाली एक दगडांचा खांब आपल्याला मिळालेला आहे. बघू शकता तुम्ही, हाच तो दगडाचा खांब आहे. त्या खांबावरची माती आपण साईडला करूया. बघा हा दगडांचा खांब जमिनीच्या आतमध्ये आहे म्हणजे आपला अंदाज खरा ठरला. या टेकडीच्या आतमध्ये अजून काही प्राचीन मूर्त्या किंवा मंदिराचे अवशेष असू शकतात. म्हणजे ह्या खांबावरून आपल्याला समजले या ठिकाणी पूर्वी म्हणजे हजारो वर्षापूर्वी मंदिर असावे. आणखी एक निशाणी त्या दगडावरून आपल्याला बघायला मिळते म्हणजे या जमिनीच्या आतमध्ये मंदिर गायब झाले असावे किंवा निसर्गाच्या हानीमुळे पडलेले असावे. त्यानंतर या ठिकाणी माती एकत्र होऊन ते मंदिर जमिनीच्या आतमध्ये गायब झालेलं असावे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मंदिराचे अवशेष आणि घरांचे अवशेष मी बघितलेले आहेत. ते इथून थोड्या अंतरावर आहेत. आता आपण डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन ते बघूया आणि त्या ठिकाणी असलेल्या अवशेषांच्या वरून आपल्याला काय अंदाज लागतोय हे देखील आपल्याला समजेल. समोर तुम्हाला पठाराची टेकडी दिसत असेल. त्या टेकडीवर चढून आपण खाली उतरलो आणि फायनली मंदिराच्या अवशेषाजवळ पोहोचलो. मंदिराजवळ पोहोचण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी मंदिराचे खांब बघायला मिळतात. समोर तुम्हाला हे 2 खांब बघायला मिळतील. हे काळ्या पाषाणामध्ये कसे कोरलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. आणि हे खांब मंदिराच्या जवळ उचलून ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे मंदिराची पुनर्बांधणी होऊ शकते. बघा हे खांब बघितल्यानंतर अंदाज आला असेल. हे खांब चिन्हे आणि हातोडीने कोरलेले आहेत आणि ह्या निशाणे आहेत 2. त्या खांबा पण आहे आणि ह्या खांबा पण आहे. ही निशाण खांबाच्या दुसऱ्या म्हणजे ह्या होलामध्ये जोडली जायची. त्यामुळे दोन्ही खांब एकत्रित जोडले जात होते. आणि या खांबापासून या ठिकाणी आपल्याला पुढे गेल्यानंतर काही दगडांच्या लाईनी दिसतात. म्हणजे या ठिकाणी पण काही मंदिराचे अवशेष पडलेले असावेत जमिनीच्या आतमध्ये. आणि समोर तुम्हाला ही टेकडी दिसत असेल. ह्या टेकडीवरच ते मंदिर होते. पण ह्या मंदिराच्या समोर आपल्याला लहान मंदिराचे अवशेष बघायला मिळतात. आणि हे अवशेष बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी यावं लागलं. बघा चौकोनी दगडांनी एक चौकोनी भाग बनवलेला आहे. आपण दुरून बघू शकतो. हे दगड कसे कोरलेले आहेत एकदम चौकोनी हे तुम्ही बघा. आणि या ठिकाणी हे काय आहे बघा म्हणजे ह्या दगडाच्या आतमध्ये हा बरोबर आपण तुम्हाला जो खांब दाखवला ते खांबाचे टोकदार भाग होता तो याच्या आतमध्ये घातल्यानंतर खांब उभे राहत असावेत. या ठिकाणी पण दुसरे आहे. आणि ह्या दगडी चौकटीवरती काय काय निशाणे आणि काय काय मूर्त्या कोरलेल्या आहेत हे देखील आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी एक फूल देखील कोरलेलं आहे आणि मधोमध गणपती बाप्पा विराजमान आहेत. पलीकडे आणखी एक फूल आहे आणि हा आहे मंदिराचा कळस. हा दुसरा कळस आहे आणि हा तिसरा कळस आहे. त्याचा काही भाग तुटलेला आहे. आणि मंदिर ज्या ठिकाणी होते ती जागा आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या टेकडीच्या वरती घेऊन येतो. बघा
हा चौकोनी भाग तुम्हाला दिसत असेल. त्या चौकोनी भागाच्या वरतीच हे मंदिर होतं. मंदिरांच्या भिंती त्यावरून आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ह्या टेकडीच्या खाली अजून काही मंदिराचे अवशेष लपलेले असावेत. बघा, हा चौकोनी टेकडीचा भाग बघितल्यानंतर तुम्हाला कदाचित अंदाज आला असावा. आणि या टेकडीच्या चारी बाजूने फिरल्यानंतर कदाचित आपल्याला अजून काही बघायला मिळू शकते. बघूया आता आपण. मोठमोठ्या दगडावरती काही निशाणी दिसल्या तर त्या निशाणी मंदिराच्याच असाव्यात हे देखील आपल्याला बघायला मिळेल. आणि मित्रांनो, आणि फायनली मला या ठिकाणी एक दगड दिसलेला आहे. हा चौकोनी दगड आहे बघा. या दगडाच्या वरती काही निशाणी नाहीत, पण मंदिराचा खालचा भाग म्हणजे पायाचे हे दगड असावेत. आणि या टेकडीच्या खाली आपल्याला खूप काही निशाणी बघायला मिळतील, पण खोदल्यानंतर हे सर्व काही बघायला आपल्याला मिळेल. आणि या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने किंवा या तालुक्यातील गव्हर्नमेंटने ह्या मंदिराकडे लक्ष दिले पाहिजे आणि अशा प्राचीन वास्तू आपल्याला जपून ठेवल्या पाहिजेत. कालांतराने समोर काही निशाणी आहेत त्या पण गायब होऊन जाण्या अगोदर आपल्याला ह्या मंदिराची खोदकाम करून काही अवशेष बाहेर काढून पर्यटकांना दाखवण्यासाठी ठेवले पाहिजे. त्यामुळे आपल्याला प्राचीन आपल्या पूर्वज आहेत ते आपल्या पूर्वजांची कला आपल्याला बघायला मिळेल. आणि समोर एक आपल्याला एक दगड बघायला मिळते. त्या दगडावर मूर्तीसारखं काहीतरी निशाणी दिसते. ते आता मी तुम्हाला दाखवतो. हे मूर्तीची निशाणी नसून दुरून दिसतंय, पण मूर्ती नाही. आणि हे दगड मोठमोठे आहेत या ठिकाणी. आणि आणखी एक खांब मला दिसलेला आहे बघा. या ठिकाणी आणखी एक दगडाचा खांब बघायला मिळाला. मंदिराच्या अवशेषापासून थोडं अंतर चालत पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अनेक दगडांच्या भिंती ज्या पडलेल्या अवस्थेत आहेत त्या बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही, ह्या दगडांच्या भिंती आहेत. हे सर्व कोणी बघितल्यानंतर कदाचित कोणाला वाटेल हे शेतातील बांध आहेत, पण हे बांध नसून मंदिराच्या जवळच असलेल्या घरांच्या अवशेषांची निशाणी आहेत. बघा, हे दगड म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी घरे होती. हजारो वर्ष होऊन गेल्यामुळे ती घरे पडली आणि ते गाव कसे नष्ट झालं हे आपल्याला काही माहीत नाही, पण माझ्या नजरेत आल्यामुळे मी तुम्हाला हे सर्व काही दाखवत आहे. इथं फिरल्यानंतर आपल्याला खूप काही असे दगड बघायला मिळतात. त्या दगडांच्या वरती काही निशाणे आहेत. त्यावरून आपल्याला समजते मंदिराच्या चारी बाजूने एक गाव होतं. ते हजारो वर्षापूर्वी कसे गायब झाले ते आपल्याला माहीत नाही, पण आपण या ठिकाणी येऊन हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, तुम्हाला हे ठिकाण बघायचं असेल, मी तुम्हाला काही दगडांच्या मूर्त्या दाखवल्या, विरगळी दाखवल्या, मंदिराचे अवशेष दाखवले, त्यावरून गणपतीच्या मूर्तीची निशाणी पण आपल्याला बघायला मिळाली. हे सर्व तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावापासून सह्याद्री पठारामध्ये फिरावं लागेल. डायरेक्ट येऊन तुम्ही शोधू शकत नाही, तुम्हाला शोधावंच लागेल तरच तुम्हाला मिळू शकते. कारण अचानक तुम्हाला मी ॲड्रेस दिला तर तुम्हाला ते भेटणार नाही. तुम्हाला या पठाराच्या पायथ्यापासून फिरावं लागेल, त्यानंतर तुम्हाला त्या वस्तू किंवा त्या मंदिराचे अवशेष बघायला मिळतील. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. जर तुम्हाला कधी वेळ भेटला तर अशा ठिकाणी फिरा. त्यामुळे आपल्याला प्राचीन काळातील काही अशा वास्तू ज्या विलुप्त झालेल्या आहेत त्या बघायला मिळतात. विरगळी, मूर्त्या, मंदिरांचे अवशेष, खांब हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांची कला देखील समजते. आणि ज्या वस्तू, ज्या मूर्त्या माणसांच्या नजरेत कधीही न आल्या त्या आज आपल्याला बघायला मिळाले. असे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.